रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज। श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर। सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात। व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये। आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस। त्यांच्याबरोबर जवळजवळ एक तासभर चर्चा केली, कारण आम्हाला पहिला समजून घ्यायचं होतं की त्यांनी कोणत्या आधारावर ही करवाढ केलेली आहे। कारण ही करवाढ ही जी आहे, माझ्या हातामध्ये हा एक ठराव आहे। त्यांच्या सांगण्यावर मला लक्षात आलं की 27 मार्च 2023 रोजी ज्यावेळी जगताप नावाचे प्रशासक या ठिकाणी होते, त्यांच्या सहीनिशी जो ठराव मंजूर केलेला होता, त्या ठरावाप्रमाणे ही करवाढ केलेली आहे। आज 3 वर्ष झालं, 23 साली या ठिकाणी बसलेले हजारो लोक, त्या ठिकाणी सत्तेत नसणारे आणि सत्तेत असणारे, त्या सर्वांनी त्या ठिकाणी 3000 हरकती दाखल केलेल्या होत्या। आज तागायत या 3000 हरकतीबद्दल काहीही प्रशासनाकडून रिप्लाय आला नाही। त्याच्यावरती फेर सर्वेक्षण सांगितलं होतं, फेर सर्वेक्षण झालेलं नाहीये। 3 वर्षापूर्वी जी भूमिका सत्तेत असणाऱ्या लोकांची विरोधाची होती, आज ती लोक हीच करवाढ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी झालेली होती ती मान्य करून लोकांच्यावरती लागू केलेली आहे। ही अत्यंत अमानुषपणे म्हणजे हे यांचा दुतोंडी कारभार आहे असं मला वाटतंय। कारण ज्या वेळेस 3 वर्षापूर्वी तुम्ही विरोधात होता, विरोधात म्हणजे हरकती घेतलेल्या, तुम्हीच हरकती घेतलेल्या होत्या, आणि तोच ठराव तुम्ही आज पुन्हा लोकांच्याकडे मांडताय आणि तो सध्या तुम्ही याच्यासाठी तुम्ही लागू करताय। मला पुन्हा लक्षात आलं की मी त्यांना विचारलं, ह्या ठरावानंतर आता ही लोक 6 महिने झाले सत्तेत आलेली आहेत, तर ह्यांनी काही ठराव केलेला आहे का? तर त्यांनी आजपर्यंत कोणताही ठराव या बाबतीत केलेला नाही। तर 2023 चा जो ठराव होता, त्या ठरावावरती ही करवाढ केलेली आहे, आणि ज्याच्यावरती पलूस मधल्या 3000 लोकांनी याच्यावरती हरकती घेतलेल्या होत्या। हा सरळ पलूसच्या जनतेचा त्या 3000 लोकांचा विश्वासघात आहे असं मला म्हणायचंय। कारण आपण त्या ठिकाणी आपल्याला हे मान्य नव्हतं म्हणून आपण त्या ठिकाणी तक्रारी दाखल केल्या होत्या, आणि आज पुन्हा 30 करवाढ आपल्या लोकांमध्ये आहे। हा एक त्यांचा प्रश्न आहे। आता परवा मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली, त्यांनी सांगितलं की वृक्ष संवर्धन कर कमी करतो, हे कर कमी करतो, ते कर कमी करतो, आणि एकीकडे ते सांगतायत की प्रशासनाकडून आलेलं आहे, आम्हाला याच्यामध्ये काही बदल करता येत नाही, आणि मग हे कर कसे काय तुम्ही बदल करू शकताय? जर तुम्हाला हे अधिकारच नव्हता तर मग तुम्ही सांगताय कसं? एकीकडे सांगायचं आम्ही कमी करतो आणि दुसरीकडे सांगायचं आम्ही वरून मेसेज आलेला आहे, वरून GR आलेला आहे। तर हा पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या की 1965 चा नगरपालिका अधिनियम जो आहे, त्याच्यामध्ये काही गाईडलाईन दिलेले आहेत, नियमावली दिलेली आहे, त्याप्रमाणे हा कर लादण्यात येतो। आणि असं काही नाहीये की वरून जर सांगितलं गेलं असेल किंवा काही जर केलं असेल तर नगरपालिकेमध्ये हे जे काही आता आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, त्या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मीटिंग मध्ये याबाबत चर्चा करून ठराव संमत करून तो ठराव लागू करायला पाहिजे। तसं कोणतीही गोष्ट त्यांनी केली नाही, आणि सरळ त्याच्यावरती त्यांनी ह्या पद्धतीने तिप्पट चौपट हा अशी आकारणी केलेली आहे। हे अत्यंत निषेधार्ह आहे। पोलीस डॉक्टर असोसिएशन, पोलीस विकास मंच या करवाढीला पूर्णपणे विरोध करतोय। मला इथे एक सांगायचं आहे, हा मुद्दा काय राजकीय नाहीये, प्रत्येक नागरिकाचा मुद्दा आहे। आज इथं पूर्वी 6000 मालमत्ता होत्या, 6000 या ठिकाणी इमारती होत्या, त्याचा माल घरपट्टी होती। आज इथं 12000 इमारती झालेल्या आहेत। आज इथं प्रचंड कर जमा होणार आहे। अशा पद्धतीने एवढा कर जमा होत असताना सुद्धा एक आम्हाला सर्वांना मान्य आहे की ग्रामपंचायत होती, आता नगरपालिका होत्या, तर आपण करवाढ वाढणार आहे, ते मान्य आहे आपल्याला। परंतु अशा रीतीने तुम्ही एकदम 4पट 5पट 10पट करवाढ करणं हे अतिशय चुकीचं आहे, आणि त्याला आपण सर्वांनी विरोध करणं गरजेचं आहे। ह्या पक्षाच्या पुढे जाऊन, पक्षाच्या राजकारणाच्या त्या पुढे जाऊन मला असं वाटतं की सर्वांनी एकत्र येऊन त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे। जर त्या नगरपालिकेने या ठिकाणी जर हा कराचा हा ठराव कॅन्सल करून पुन्हा लोकांना म्हणजे सुसह्य होईल असा कर नाही लागला, तर पोलीस विकास मंचतर्फे आणि सर्व नागरिकांच्या तर्फे कलेक्टर असतील किंवा उच्च न्यायालयामध्ये याच्यावरती याचिका दाखल करण्यात येईल, जोपर्यंत हा कर कमी होणार नाहीये। एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो। धन्यवाद।